नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदुताई पाय दुखत आहेत म्हणून ओरडत असतात. तेव्हाच आता तिथे पुष्पा येते आणि इंदुताईंकडे बघत डोक्याला हात लावून आता नाटक करत म्हणायला लागते की देवा, आता हेच ऐकायचं आणि बघायचं राहिलं होतं. तेव्हा इंदुताई आता पुष्पाला विचारायला लागतात की पुष्पा काय झालंय. यावर पुष्पा सांगते की काय झालंय काय विचारता, आता खाली जे ऐकलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली सासूबाई, आपले मनोज भाऊजी. तेव्हा इंदुताई थोड्याशा घाबरतात आणि म्हणायला लागतात की मन्या, काय झालं माझ्या मन्याला, मगाशी जेवलासुद्धा नाही नीट. यावर पुष्पा सांगते की हो, ती वल्लरी खायला उठली आहे ना त्यांना. अहो, खाली ते आपल्या मित्रांना रडून रडून सांगत होते, गळ्याला दोर लावून फास घ्यावासा वाटतो, जीव द्यावासा वाटतो म्हणे. हे ऐकून इंदुताई आणि महेंद्र खूपच शॉक होतात. आता इंदुताई म्हणतात की माझा मन्या असा म्हणाला. यावर पुष्पा म्हणते की हो बरोबर आहे, घरात 2 घास शांततेत खाऊ देते का ती बायको. ते बिचारे मनातल्या मनात झुरत राहतात, काहीच बोलून दाखवत नाहीत. सासूबाई त्यांची तब्येत यामुळेच खालावली असणार. यावर आता इंदुताई पुष्पाला विचारतात की पुष्पा, अगं मला नीट सांग की नक्की काय झालंय. तेव्हा पुष्पा इंदुताईंना मनोज जे काही बोलत होता ते आता वाढवून चढवून सांगायला लागते आणि म्हणते की हे काही बरोबर दिसत नाही बघा मला. तेव्हा इंदुताई म्हणतात की ही वल्लरी ना कुणाला सुख लागू देईल असं वाटत नाही मला. तेव्हा महेंद्र म्हणतो की आई, अगं हे तू बोलतेस, अगं इतके दिवस तर माझी सून करत होतीस ना, आता तुझी सून तुझ्या लेकराला जेलमध्ये खडी फोडायला पाठवायची तयारी करते. यावर आता पुष्पा म्हणते की सासूबाई, मनोज भाऊजींची मला काळजी वाटते हो, ती वल्लरी जीव घेईल त्यांचा. यावर इंदुताई म्हणतात की जीव घेईल, असा कसा मी घेऊ देईन, मी तिला माझं घर असं बर्बाद करू नाही देणार, माझ्याशी गाठ आहे तिची. आता तितक्यातच वल्लरी तिथूनच तिच्या खोलीमध्ये जात असते. तेव्हाच इंदुताई वल्लरीकडे बघायला लागतात आणि वल्लरीवर ती जोरात ओरडत वल्लरीला म्हणतात की वल्लरी थांब. तेव्हा वल्लरी विचारायला लागते की सासूबाई काय झालं. आता इंदुताई वल्लरीजवळ येतात आणि तिला रागात म्हणायला लागतात की काय झालं, हे मला विचारते तू काय झालं, माझ्या लेकाला गिळायला निघाली आहे आणि वरून मलाच विचारते काय झालं. तेव्हा आता वल्लरी आश्चर्याने विचारते की सासूबाई, मला खरंच कळत नाही आहे की तुम्ही काय बोलताय ते. यावर इंदुताई म्हणतात की समजत नाही आहे कसं समजेल, स्वतःच्या वकिली तोऱ्यातून बाहेर येशील तर तुला बाहेरचं जग आणि घरातील माणसे दिसतील ना. तेव्हा वल्लरी म्हणते की मला समजेल असं बोलाल का तुम्ही. तेव्हा आता इंदुताई म्हणतात की बरं मी समजावते तुला. आता पुष्पा मध्येच इंदुताईंना समजावत शांत बसायला सांगते. मात्र इंदुताई पुष्पाचं काही ऐकत नाहीत आणि वल्लरीला त्या रागाने विचारायला लागतात की मला सांग, हा जो काही तू वकिलीन बाई म्हणून तोरा मिळवते, स्वतःला गरिबांचा कैवारी समजते, हे सगळं कुणामुळे शक्य झालंय. तेव्हा वल्लरी विचारते की म्हणजे. यावर इंदुताई सांगतात की माझ्या मनामुळे शक्य झालंय ना, त्याने तुला इकडे मुंबईत आणलं, आम्ही नको नको म्हणत असताना तुला शिकवलं, तुझ्या पाठीशी उभं राहायला, तुला हे घर गाडी घेऊन दिली आणि तू काय केलं ग, त्याच्या जीवावर उठलीस तू. अगं मग तुझ्यापेक्षा ती सुमन काय वाईट होती. तेव्हा वल्लरी खूप शॉक होऊन इंदुताईंकडे बघायला लागते. तेव्हा इंदुताई वल्लरीला म्हणतात की तू तिचासुद्धा काटा काढलास का. तेव्हा महेंद्र मध्येच म्हणतो की अगं आई, हिला बोलून काय फायदा आहे, ही तर हिची 25वी केस लढती आहे ना, हिचं तर लोकांमध्ये नाव होईल की अन्यायाविरोधात लढताना वल्लरी भामरे नातीगोतीमध्ये आणत नाही, स्वतःच्या नवऱ्याविरोधात केस लढणारी बाई म्हणून नाव होईल ना हिचं. मग बाकीचे लोक जगो मरो, हिला काय फरक पडणार आहे, सगळ्या केस जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड करायचं असेल ना हिला. तेव्हा इंदुताई म्हणतात की चुलीत घालते वर्ल्ड रेकॉर्ड, तुझ्यामुळे माझा नवरा माझा पोरगा रस्त्यावर आलाय, तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय. आता हे आरोप ऐकून वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती शॉक होऊन इंदुताईंकडे बघायला लागते. तेव्हा इंदुताई म्हणतात की आणि तू रेकॉर्ड करायला निघालीस. तेव्हा वल्लरी म्हणते की सासूबाई, तुम्ही माझ्याबद्दल हे विचार करता, हे सगळं तुम्ही बोलताय. तेव्हा इंदुताई म्हणतात की हो मीच बोलते, भिकारी करून ठेवलंस तू आम्हाला. अगं पण निदान स्वतःच्या नवऱ्याच्या जीवावर तरी उठायचं नव्हतं, घराला वारस देणं तर दूरच राहिलं, पण निदान मी जिवंत असेपर्यंत माझ्यासमोर माझ्या लेकाला नीट राहू दे ना. अगं डाकीनसुद्धा 7 घर सोडून वार करते गं आणि तू स्वतःच्याच घरावर विस्तव फिरवायला निघालीस. आता हे सगळं ऐकून वल्लरीला खूपच वाईट वाटत असतं आणि वल्लरी खूपच रडायला लागते. तेव्हा इंदुताई वल्लरीला म्हणतात की काय झालं, वाईट वाटतंय, त्रास होतोय का. मग माझ्या मण्याच्या डोळ्यात पाणी बघून मला किती त्रास होत असेल याचा विचार केलाय का कधी.
आणि परत म्हणतात की आम्ही काय बोलणार गं, आम्ही तर तुझ्या दारात पडलो आहे ना, बोलण्याशिवाय तर आम्ही काहीच करू शकत नाही आहे. पण एक लक्षात ठेवा वल्लरी, जर तुझ्यामुळे माझ्या मनाचं काही बरं वाईट झालं ना, तर मीच काय तर देवसुद्धा तुला माफ करणार नाही, लक्षात ठेव. तेव्हा वल्लरी आता रडतच तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की अजित म्हणत असतो की काय झालं आहे, वल्लरीला कळतच नाही आहे, ती अन्याय झालेल्या लोकांच्या पाठीशी ठामपणे उभी राहते, याचं किती अभिमान वाटायचा, पण आज तिचं काय चालू आहे कळतच नाही. तेव्हा प्रेरणा म्हणते की आम्ही तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती ऐकायलाच तयार नाही आहे. यावर आता हर्षित म्हणतो की कसं आहे, आपल्याला माहिती आहे ना की वल्लरीताई किती इमोशनल आहे, त्या मुलीसोबत जो अन्याय झाला त्याच्यामुळे तर वल्लरीताई असं वागत नसतील ना. यावर तेजा म्हणते की पण मग मूर्खपणा करते तिने काय ठेका घेतला आहे का प्रत्येकाला न्याय मिळवून द्यायचा, तेही स्वतःच्या घरात आग लावून. तेव्हा अजित म्हणतो की पण मग आता आपण काय करायचं, तिला थांबवायचं कसं, काही उपाय आहे का. यावर प्रेरणा म्हणते की नाही आहे उपाय, कारण एकदा वल्लरीने ठरवलं ना की ती कुणाचं काहीच ऐकून घेत नाही. यावर आत्ता अजित म्हणतो की पण या सगळ्यांमध्ये मनोजची काहीच चूक नाही आहे, हे तिला आपल्याला समजून द्यावंच लागेल. तेव्हा तेजा म्हणते की पण मनोजची चूक नाहीच आहे, कुणी चुकीचं असेल ना तर ती फक्त आणि फक्त वल्लरी आहे, त्या परिस्थितीमध्ये त्याला जे बरोबर वाटलं ते त्याने केलं. यावर हर्षित म्हणतो की पण वल्लरीताईला वाटत नाही ना की ती चुकीची आहे म्हणून. यावर प्रेरणा म्हणते की हो तेच तर, तोच प्रॉब्लेम आहे, इतकी हुशार असलेली वल्लरी आज अचानक असं का वागते तेच कळत नाही आहे. तेव्हा तेजा म्हणते की हुशार, याला तू हुशार म्हणतेस, निव्वळ मूर्खपणा आहे हा. मनोजने कुणाचा खून केला आहे का गं, खरंच स्वतःहून कुणाला मुद्दाम मारलं आहे का, खुनी आहे का तो, त्याचा एवढा मोठा इश्यू केला हिने, आता आपला बिझनेस वाढवायचा म्हणून त्याने पैसे घेतले तर एवढं काय आहे त्यात. आता प्रेरणा खूपच चिडलेली असते आणि ती म्हणते की नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की वल्लरी फक्त मनोज भाऊजींमुळेच वकील होऊ शकली, मग आपलं माणूस महत्त्वाचा आहे की आपली तत्त्व महत्त्वाची आहेत. तेव्हा तेजा म्हणते की खरंच यार, केवढं मोठं सॅक्रिफाईस केलं मनोजने तिच्यासाठी. तर अजितसुद्धा म्हणतो की हो ना, त्या मनोजने वेळोवेळी तिला सपोर्ट केले. आता सगळेच वल्लरीवर खूपच नाराज असतात आणि आपापलं म्हणणं एकमेकांना सांगत असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की मनोज खूपच टेन्शनमध्ये असतो, तेव्हाच तिथे वल्लरी येते आणि मनोजजवळ बसत त्याला विचारायला लागते की जेवण घेता का, जेवण आणते तुमच्यासाठी. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की भूक नाही आहे मला, तू घे जेवण. तेव्हा वल्लरी विचारते की अशी कशी भूक नाही आहे, 2 घास खाऊन घ्या. तेव्हा मनोज म्हणतो की नाही आहे मला भूक. यावर वल्लरी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जर भूक नसेल तर मलाही भूक नाही आहे, मीही नाही जेवत आहे, असं म्हणून ती तिथून जायला लागते. तेव्हा मनोज वल्लरीला थांबवतो आणि म्हणतो की वल्लू, मला खरंच भूक नाही आहे, माझ्यामुळे तू उपाशी राहू नकोस, जेवून घे. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्हाला माझ्यामुळे राग आला ही गोष्ट मला माहिती आहे, म्हणून तुम्ही माझ्यावरचा राग अण्णावरती काढण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की तुला माझा राग कळतो, माझं प्रेम कळतं, पण मी हे सगळं फक्त पैशांसाठी नाही करत आहे, हे का नाही कळत आहे, तुझ्यासाठीच करतोय ना हे सगळं. हे बघ वल्लू, तूही माझ्यासोबत खस्ता खाल्ल्यास, मी कधीच तुझी हाऊसमौज नाही करू शकलो आहे. मला वाटलं की यापुढे तुला मी कायम सुखात ठेवीन, तर काय चुकलं माझं, आपलं फ्युचर सिक्युअर करण्यासाठीच मी एकदाच जरा वेगळं काम केलं तर काय चुकलं माझं. तू मला सांग की जर ही केस कोर्टात उभी राहिली आणि मीही त्यात अडकलो तर चालेल तुला. यावर वल्लरी काहीच बोलत नाही, ती फक्त मनोजकडे बघत असते. तेव्हा मनोज म्हणतो की तुझे विचार, तुझी तत्त्व हे माझ्याहीपेक्षा मोठे आहेत का गं. यावर वल्लरी शांतपणे मनोजला म्हणते की तुम्ही आजवर माझ्यासाठी जे काही केलं ना, त्या सगळ्या गोष्टींचा मी खूप आदर करते, पण मी फक्त वकील व्हावं हे तुमचं स्वप्न नव्हतं ना. मी वकील झाल्यानंतर गोरगरिबांसाठी लढावं, त्यांना न्याय मिळवून द्यावा, हे सुद्धा तुमचं स्वप्न होतं ना. मग आज त्या स्वप्नांचं काय झालं. आज जर का मी सानिकासाठी उभी राहते तर त्यात माझं काय चुकलं. आज जर का मी सानिकाला न्याय मिळवून देते तर ते माझं कर्तव्य आहे, असं नाही का वाटत आहे तुम्हाला. तेव्हाच तिथे इंदुताई येतात आणि रागाने वल्लरीवरती ओरडत म्हणतात की कर्तव्य, तुला तुझी वकिली कर्तव्य बरोबर आठवतात हां वल्लरी, पण एक सून म्हणून, बायको म्हणून हे घर जपणं तुझं कर्तव्य नाही आहे का. स्वतःच्या घराची राख रांगोळी करून दुसऱ्याच्या घरात उजेड करायला निघाली आहेस तू. अगं हे करताना जगाची नाही तर स्वतःच्या मनाची तरी लाज वाटू द्यायची. आणि ती या मनोजला म्हणायला लागते की हे बघ मन्या, तू सांगितलं ना म्हणून मी तिच्याशी चांगले वागत होती, पण बघ हिने काय केलं, तुझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फेकून तुझ्या पाठीत खंजीर खुपसला हिने. यावर मनोज इंदुताईंना म्हणतो की आई ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते नको बोलूस, वल्लरी माझी बायको आहे आणि माझ्या बायकोशी असं बोललेलं मला नाही चालणार आहे. आमच्या दोघांमधील भांडण आहे, आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. तेव्हा इंदुताई मनोजला म्हणायला लागतात की मन्या अरे तुला समजत नाही, तुला उद्ध्वस्त करायला निघाली ही. यावर मनोज म्हणतो की चालेल, आमचं आम्ही बघून घेऊ, तू इथून निघून जा. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणायला लागते की काय बोलताय तुम्ही. तेव्हा मनोज वल्लरीला शांत बसायला सांगून म्हणतो की आई बाहेर निघून जा.
तेव्हा इंदुताई खूपच रागाने वल्लरीकडे बघायला लागतात आणि रागातच तिथून निघून जातात। तर यानंतर आता मध्यरात्री आपण पाहतो की मनोज आणि वल्लरी दोघेही जागेच असतात आणि दोघेही खूपच अस्वस्थ असतात। तेव्हाच आता वल्लरीला अचानक तिची प्रतिकृती दिसते आणि ती वल्लरीकडे बघून टाळ्या वाजवत असते आणि ती वल्लरीला म्हणायला लागते की ॲडव्होकेट मिसेस वल्लरी मनोज भांबरे, काय चाललंय तुमचं? ज्या नवऱ्याने तुमची साथ दिली, जीवाचं पाणी करून तुला वकील बनवलं, आज तू त्याचीच साथ सोडलीस? लाज नाही वाटली का गं तुला? अगं आज तुझं जे काही आहेस ना, कुणामुळे आहेस हे विसरलीस का तू? इतकी कशी ग स्वार्थी तू? तुझा नवरा तुझ्यासाठी त्याने किती खस्ता खाल्ल्यात, घरच्यांच्या विरोधात गेला, समाजाच्या विरोधात गेला आणि तू काय केलंस ग? त्याला गरज असताना त्याची साथ सोडलीस, तुझा हात अगदी अलगदपणे सोडवून घेतलास। लाज वाटली पाहिजे तुला। त्या सानिकाला न्याय मिळवून द्यायच्या नादामध्ये तू त्याच्यावर अन्याय करतेस। हे सगळं बघून आता वल्लरी इकडे खूपच टेन्शनमध्ये आलेले असते। तर आता मनोजला सुद्धा त्याची प्रतिकृती दिसते आणि तो मनोजला म्हणत असतो की काय मनोज भांबरे, बायकोच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारा नवरा, झोप येत नाही आहे का? बिचारा त्या वल्लरीने तुझ्याकडे प्रेमाशिवाय आजपर्यंत काय मागितलं रे? किती विश्वास ठेवला तिने तुझ्यावर आजपर्यंत आणि तू काय केलंस? तिच्या विश्वासाला तडा दिलास। या सगळ्या प्रकरणाचा तिला किती मोठा धक्का बसला असेल हे कळतंय का तुला? तिची तत्त्व तिच्यासाठी किती महत्त्वाची आहेत हे सगळं माहीत असतानाही तू असं वागला आणि नुसतं प्रेम करून उपयोग नाही आहे मनोज, तू तिच्या तत्वांचा आदर करायला हवा होता। हे ऐकून मनोजला सुद्धा खूपच वाईट वाटतं आणि तो सुद्धा खूप टेन्शनमध्ये येतं। आता दोघेही अचानक उठतात आणि एकमेकांकडे बघायला लागतात आणि दोघांनाही खूपच वाईट वाटत असतं। आता वल्लरी पटकन मनोजला मिठी मारते आणि खूपच रडायला लागते आणि मनोजला म्हणायला लागते की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे हे कदाचित मी तुमच्यापर्यंत नीट पोहोचवू नाही शकले। माझं तुमच्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम आहे। तुम्ही सांगितलंय ना, तुम्ही शिकवलंय मला की नाती आणि कर्तव्य यातलं काही निवडायचं असेल ना तर कर्तव्य निवड म्हणून, तेच केले ना मी। सानिकाला न्याय मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते पूर्णपणे पार पाडेल, तुम्हाला वचन देते। पण याचा अर्थ असा नाही होत ना की माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे, माझं तुमच्यावर कायमच प्रेम असणार आहे। आणि विचारायला लागते की पटतंय ना तुम्हाला? तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मी जे काय म्हणते ते खरंच पटलंय ना तुम्हाला? यावर मनोज वल्लरीकडे बघत मनातच म्हणतो की वल्लू, अगं या जगात तुझ्यापेक्षा महत्त्वाचं माझ्यासाठी काहीच नाही आहे आणि असणारही नाही आहे, पण आता या क्षणी तरी तुझ्यासमोर मला रडायचं नाही आहे। असं म्हणून तो वल्लरीला काहीच उत्तर न देता झोपून घेतो। तेव्हा वल्लरी खूप आश्चर्याने मनोजकडे बघायला लागते आणि म्हणते की एका शब्दानेही व्यक्त व्हावंसं वाटलं नाही का यांना? हे खरंच माझा इतका तिरस्कार करतात का? असं म्हणून ती खूपच रडायला लागते। तर आता वल्लरीच्या रडण्याचा आवाज ऐकून मनोजला खूपच वाईट वाटत असतं आणि तो सुद्धा इकडे रडायला लागतो आणि आजचा एपिसोड इथेच संपतो। तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की वल्लरी सानिकाला म्हणत असते की आता ही केस मी घेते, कायम लक्षात ठेव की तुला आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही। आता सानिका वल्लरीला 5,000 रुपये देत म्हणायला लागते की मॅडम हे 5,000 रुपये आधीचे आणि हे मिळून 10,000 रुपये झाले। आता हे ऐकून वल्लरी खूप शॉक होते आणि विचारायला लागते की आधीचे पैसे म्हणजे मला काही कळलं नाही। तेव्हा सानिका सांगायला लागते की त्या दिवशी माझ्याकडे 5,000 रुपयेच होते म्हणून तुमच्या घरच्यांना तेवढेच देऊ शकले। तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारते की माझ्या घरच्यांना फी दिलीच? यावर सानिका सांगते की त्या दिवशी तुम्हाला भेटायला आम्ही तुमच्या घरी आलो होतो, पण आम्हाला सांगण्यात आलं की फीपेक्षा 5,000 रुपये जास्त दिले तरच तुम्ही आमची केस घ्याल। आता हे ऐकून वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती शॉक होऊन सानिकाकडे बघायला लागते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो। तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।